अगं पिंकी, हळद लावण्यासाठी आंब्याची पानं आणली होती ना, कुठे आहेत ती? हा आणते, तुम्ही थांबा, मी घेऊन येते. कबीर बाबा, आता आपल्याला डाऊट नाही तर पक्की खात्री झाली की काहीतरी झोल हा आहेच. सत्या, मला पण तेच वाटतंय रे, पण नक्की कळणार कसं काय गडबड आहे ते? कळेल कळेल. तो वरचा जेव्हा एक दरवाजा बंद करतो ना, तेव्हा त्याने दुसरा दरवाजा खोललेला असतोच. लवकरच कळेल आपल्याला. आंब्याचं डाळ तेच ठेवलं होतं. राधा, तू हे शोधतेस ना? दे. राधा, आपल्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलंस तू. नाही ऐकले मी. असं पण तू आपलं कायच ऐकत नाहीस, पण आपण मात्र तुझं ऐकतो. राधा, आपण तुझ्यावर भरोसा ठेवला ना, हीच आपण चूक केली. हे कळलं ना तुझं तुलाच. मग आता काय हवंय? उत्तर. आपल्याला अजून उत्तर मिळालं नाही तुझ्याकडनं. बोल, कसली उत्तर हवी आहेत तुला? तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देते मी. विचार, काय प्रश्न आहेत तुझे? राधा, तू हे सगळं का केलंस? तू का वागलीस आपल्याशी अशी? तू आपल्याला का फसवलंस? संपले तुझे प्रश्न की अजून बाकी आहेत? आता देऊ मी तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरं? झाले, संपले प्रश्न? नाही, आता देऊ ना मी तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरं? राधा, अरे हे सगळं मी गंमत म्हणून करत होते. हो, राधा, मला खूप मज्जा येत होती आणि मी सगळं खूप एन्जॉय करत होते. मिळाली तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरं? जा आता. नाही राधा, आपल्याला आपल्या प्रश्नांचं उत्तर नाही मिळालं. राधा, आपल्याला खरं खरं उत्तर हवंय. हे बघ देवा, तू उत्तरं मागितलीस आणि मी ती दिली. आता ती खरी खोटी मी कसं सांगू? तुझं तू ठरव ना. हे बघ, आणि आता माझ्याकडे वेळ नाहीये. मोनिका मॅमची हळद आहे ना, तू सगळे वाट बघतायत. चल. राधा, राधा, तू का वागलीस आपल्याशी अशी? आपल्याशी का खोटं बोललीस? अगं, तू आपली पोरगी आहेस ना. कुठली पोरगी आपल्या बाबाशी असं वागतंय? तुला तुला जरा पण वाईट नाही वाटलं? राधा, बघ ना, आता पण तू तशीच वागतेस. तू सरळ सरळ सांगितलं असतंस ना, तर आपण डॉलीबाईच्या लाईफ मध्ये निघून गेलो असतो, नसतो थांबलो. तू आपल्या बरोबर गेम का केलास? का राधा? राधा, बाप रे, मी खोटं बोलले म्हणून राग आला? आले माझा बाबा, आता कसं रागवला? खरंच राग आला मी खोटं बोलले म्हणून. पण तू 20 वर्ष काय केलंस? खरं बोललास माझ्याशी, माझ्या आईशी. आम्हाला अंधारातच ठेवलंस ना. तुझ्यामुळे मी माझ्या फॅमिली पासून दूर राहिले. तू दूर ठेवलंस मला. आणि आता मोनिका मॅम तुझ्यापासून दूर जात आहेत म्हणून तुला त्रास होतोय, दुःख होतोय? नाही देवा, मी तुला आधीच म्हणाले होते, मी तुला कधीच सुखी नाही होऊ देणार. आणि माझ्या आयुष्याची वाट लावून तू सेटल व्हायला चाललायस? वा, काय ग्रेट बाप आहेस रे तू. राधा, आपण जाम प्रेम केलं ग तुझ्यावर, पण तू ना त्याचा जाम गैरफायदा घेतलास. हो, घेतेय, कारण का मी तुला आनंदात कधी बघूच शकणार नाही ना. राधा, तुझं आणि मोनिका मॅमचं लग्न झालेलं मला नकोच आहे. माझी फसवणूक झाली तशी त्यांची फसवणूक व्हायला नको म्हणून मी हे सगळं करते. राधा, काय कमी केलं आपण तुझ्यासाठी ग? एक खोटं बोललो आपण, पण त्याची एवढी मोठी शिक्षा दिलीस तू आपल्याला. राधा, आपण डॉलीबाईंशिवाय नाही जगू शकत. तुला कळतंय तू रागाच्या भरात काय करून ठेवलेस ते? अगं, ते लेटर ते तू दिलंस डॉलीबाईंना? हो, अरे अजून किती वेळा सांगू? तुझं ते पत्र मीच मोनिका मॅमना दिलं. तुझ्या नावाने मेसेज मिस केले, फोन सुद्धा मिस केले. किती वेळा सांगू हे सगळं मिस केलं म्हणून? आणि तुमचं लग्न होऊ नये म्हणून यापुढे जे काही करावं लागेल ना, ते सगळं मी करेन. राधा, लई मोठी चूक केली आहेस तू, लई मोठी. आपल्याला एवढंच माहिती आहे की आपलं डॉलीबाईंवर ना जाम प्रेम आहे. ते लेटर, ते मेसेज ते आपण केले नव्हते. हे
हे पण डॉलीबाईंना कळणार आहे, कारण डॉलीबाईंना माहिती आहे की हा देव असं नाही करू शकत. राधा, राधा, राधा. म्हणजे हे सगळं टार्झन बापूंनी नाही केलंय? अगं बाई, हे 2 बॉल्स विक्रांतच्या हळदीचा बाऊल इथं कोणी ठेवला? पिंकी. हा, आणि हा विक्रांतसाठी तयार केलेल्या हळदीचा बाऊल इथं कसा आला? नेऊन दे झालं त्याला. ओके, आय जस्ट मेक इट पॉसिबल, डोंट वरी. अरे पिंकी, ते सॉरी सॉरी सॉरी. अरे पिंकी ताई, एक नंबर, कमाल. मेडिकल भारी आहे रे, भारी. अरे देवा भाई, अरे काढू नको ती हळद. डॉली वहिनींच्या नावाची हळद आहे, अशी लगेच नाही उतरणार. भारी. ज्या माणसामुळे चुकून माझ्या कपाळावर हे कुंकू लागलं त्यालाही मी ते पुसू दिलं नाही, तर मग तुम्ही कोण आहात? अरे मेडिकल कसला भारी आहे तू, बढिया काम केलं. अरे मी काही काम नाही केलं, आय एम सॉरी. मला सोडा, मला जाऊ दे. अरे तू थांब रे, तूच तर केलं. अरे कॉलर हे नाही ते सांग ना याला. आय एम सॉरी. ज्याच्या नावाची हळद होती त्यालाच लावली. she is a culprit. यांनी धक्का दिला. अरे ते आपण आलोच. तू कुठे झाला आता? अरे आलोच म्हटलं ना, आलोच आपण. मॅम चला ना, आपण थोडासा डान्स करूया. मॅम प्लीज ना.
काय करू? मी जे ऐकले ते सगळ्यांना कळलंच पाहिजे, म्हणजे हे लग्न थांबेल आणि टार्झन बापू आणि मॅडमचं लग्न होईल. पण मी कोणाला सांगू? हा, आजी. आजी. पिंकी, एक काम करशील? हा. नाच जा. पिंकी, अगं मोनिकाची एंगेजमेंट झाली, आज हळद आहे, उद्या लग्न होईल. तुला आनंद नाही झाला? नाही, तसं नाही झाला ना आनंद, पण नाही की बिन नाही, आनंद झाला ना. मोनिका मॅडम टार्झन बापूंबरोबर जे वागले ना. आता त्याचा विषय इथं नको. हे बघ, मोनिकाचा मूड जरा कुठे चांगला झालेला आहे. आता परत तो विषय नको. हा नाही, पण टार्झन बापूंनी हे बघ, देवा इथं आहे, तो आपल्याला मदत करतोय, स्वतःच्या मर्जीनं मदत करतोय. आणि ह्याच्या आधी जे काही केलं त्यांनी आपल्या मर्जीने केलं. तो जा. तेच तर ना आजी, म्हणजे तुम्हाला वाटतंय ना तसं काहीच. हे बघ, विक्रांत आणि मोनिकाचं लग्न निर्विघ्नपणे पार पडलं की मगच मला बरं वाटेल. पिंकी, कसला विचार करतेस? नाही नाही, कसला नाही. आपल्या मोनिका मॅडम फार छान दिसतायत ना. तू सुद्धा छान दिसतेस. जा, नाच जा. नाही नको, खूप कामं पडली ती करायची. हे बघ पिंकी, आमच्या घरातल्या प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये, प्रत्येक टेन्शन मध्ये तू आमच्या बरोबर असतेस. आमची फॅमिली मेंबरच आहेस तू. तू मोनिकाच्या आनंदात सहभागी नाही होणार? नाही, तसं नाहीये, पण कामं खूप बाकी आहेत ना, ती करायची. कामं होत राहतील ग. तू राधा, हिला घेऊन जा, नाचायला घेऊन जा. नाही म्हणते बघ ती. जा ग बाई, जा. छान दिसते ना मोनिका, हळद लावलेली. आई शपथ, एक नंबर. अरे विक्रांत मास्तर, तुम्ही? नाही, ते आपल्याला तसं नव्हतं बोलायचं, ते आपण फक्त. इट्स ओके. मी न विचारता आतमध्ये आलो, चालेल ना तुला? बस काय, यायचं ना बिंदास आतमध्ये, त्यात विचारायचं काय? नाही, तुझी प्रायव्हेट स्पेस आहे ना, तुला विचारून एंटर केलेलं बरं ना, म्हणून विचारलं. नाही नाही, तसं काय नाही सर. सर, आय थिंक कालच आपली फ्रेंडशिप झाली असं मला वाटतंय. हो हो सर. ते सर, मास्तर विक्रांत. दॅट्स गुड, कॉल मी विक्रांत. एक सांगू तुम्हाला, तुम्ही ना लई चांगला माणूस आहे. आपण ना तुम्हाला उगीच चुकीचा समजलो, आपण उगीच तुम्हाला नडत होतो. असं तुला खरंच वाटतंय? म्हणजे काय, 100%. तुम्ही ना एकदम चांगला माणूस आहे. आणि ते म्हणतात ना, चांगल्या माणसांबरोबर ना नेहमीच चांगलंच होतं. आणि म्हणूनच माझं लग्न मोनिकाशी होतंय ना, आणि तू खूप खुश आहेस. हा हो, आपण ना, हा आपण एकदम एकदम जाम खुश आहे, जबरदस्त खुश आहे आपण. ओके, जर तू खुश आहेस तर मग मोनिकाचा विचार का करत होतास? नाही नाही विक्रांत मास्तर, तुम्ही आपल्याला काय पण बोला, आपण ऐकून घेऊ, पण आपलं प्रेम खोटं आहे हे आपण कधीच ऐकून घेणार नाही. आपण आता पण सांगतो तुम्हाला, डॉली बाईंवर ना खरं खुरं जाम प्रेम आहे. गुड. कधी कधी खरं बाहेर काढायला खोट्याचा आधार घ्यावा लागतो. मला माहिती आहे की तू मोनिकावर खूप प्रेम करतोस, आणि मी हे सगळं असं बोललो नसतो ना तर तू हे कधीच मान्य केलं नसतंस की तू आजही
मोनिकावर खूप प्रेम करतोस. ते सॉरी, आपण ते रागाच्या भरात खरं बोलून गेलो है ना. देवा प्रेम करतोस ना रे. अरे मग सॉरी कशाला? आणि जर प्रेम करतोस तर मग हे सगळं का करतोयस? फक्त एका गोष्टीसाठी, डॉलीबाई ना बस खुश राहायला पाहिजेत, बाकी काय. हा ना, ती खुश राहायला हवी ना. मग तू हे असं करून ती खुश राहणार आहे? माझ्याशी लग्न करून ती सुखात राहणार आहे का मला सांग? आणि जर लग्न करून ती सुखात राहणारच नाहीये तर या लग्नाला तरी काय अर्थ आहे मला सांग देवा. असं काय, दुनियामध्ये एवढी लग्न होतात पण सगळ्यांचंच प्रेम असतं असं नाही. पण एकदा का लग्न झालं ना की हळूहळू होतं प्रेम. आपण सांगतो ना, तुम्ही ना लय चांगला माणूस आहे. एकदा का तुमचं लग्न झालं ना की बघा, डॉलीबाई ना तुम्हाला एकदम त्यांच्या दिलात ठेवतील. हे बघ, मोनिकाच्या हृदयात जागा तयार करण्यासाठी आधी तिच्या मनात जी तुझी जागा आहे ती तरी रिकामी झाली पाहिजे, तर मी माझी जागा बनवू शकतो ना, जे कधीच शक्य नाहीये. मी मोनिकावर प्रेम करतो, पण प्रेम आणि ऍडजस्टमेंट यात फरक आहे ना रे. विक्रांत, आता काय पण बोलू नका तुम्ही. डॉलीबाईसाठी ना तुम्हीच एक नंबर आहात बघा. आपण सांगतो तुम्हाला, देवानेच तुम्हाला एकत्र आणलं बघा ना. अरे पण देवा, जाऊ दे. हे बघा, आपल्याला जाम कामं पडलीत, आपण जातो. हा, तुम्ही आराम करा, आपण सगळी कामं आटपून घेतो. अरे देवा, प्रेम कुणीही करू शकतं, पण प्रेम निभावणं सगळ्यांनाच जमत नाही. पण तुला परफेक्ट जमलंय. इंटरेस्टिंग. पिंकी, पिंकी कॉफी झाली का? पिंकी, लक्ष कुठे तुझं? का 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 म्हणजे? अगं तू नेहमीसारखी अशी नॉर्मल नाही वाटत आहेस. तुला काही टेन्शन आहे का? कुठे काय? हा, आय नो तुला पण विक्रांत सरांचं आणि आईचं लग्न फारसं आवडलं नाहीये, पण आपला नाईलाज आहे ग. तर देवालाच काही इश्यू नाहीये तर आपण तरी काय करणार? तो बघ ना, स्वतःचं लग्न असल्यासारखं सगळी तयारी करतोय. एवढं सगळं कोण कसं करू शकतं तेच कळत नाहीये. म्हणजे टार्झन पप्पूंकडनं असं कोणी का करून घेत असेल? कोणी कुठे काय करून घेतय? तो स्वतःच तर सगळं करतोय. नाही, मी स्वतः ऐकलंय. त्यांनी स्वतःहून काहीच नाही केलंय. काय? पिंकी तू काय बोलतेस? पिंकी तू काहीतरी लपवतेस. कबीर दादा, म्हणजे मला ना आनंदात विरजन नाही घालायचंय, शपथ. पण टार्झन बापू स्वतः बोलताना मी ऐकलंय. काय? हेच की आपण एवढंच सांगतो की आपलं डॉलीबाईंवर ना जाम प्रेम आहे. ते लेटर, ते मेसेज ते आपण केले नव्हते हे पण डॉलीबाईंना कळणार आहे. कारण डॉलीबाईंना माहिती आहे की हा देव असं नाही करू शकत. पिंकी, मग हे सगळं कोणी केलं? तेच नाही माहित ना कोणी केलंय ते. पण हा, टार्झन बापूंनी हे नक्कीच नाही केलंय. पिंकी, मला डाऊट होताच. मला नाही एक कळत नाहीये, टार्झन बापू हे सगळं तुमच्याशी, सत्यादादाशी बोलायचं सोडून त्या राधाशी का बोलत होते? म्हणजे तिला काय सगळं सांगत होते? कोण आहे ती? ते जाऊ दे ना पिंकी. हे बघ, आता आपल्याला कळलंय ना की हे सगळं देवानी नाही केलंय. मग हे ज्यांनी कोणी केलंय ना त्या व्यक्तीला आपल्याला शोधून काढायला हवं. पिंकी, हे बघ, आता ना हे कोणालाही सांगू नकोस. ह्याच्या पुढे काय करायचं ना ते मी बघतो. हो हो.